सांगून तरी पाहिजे, मला सांगितलं पाहिजे मला. त्याचं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो. हा वोट चोरीचा, वोट जिहादचा आरोप लोकसभेत त्यांचं का करत नाही? आता तुम्हाला हिंदू कुटुंबाच्याच मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे. मग मालेगावला कधी जाणार? भिवंडीला कधी जाणार? नळवाड्याला कधी जाणार? भैरमपाड्यामध्ये कधी जाणार? तिथे मालवणीमध्ये कधी जाणार? तिथे जे एका घरामध्ये 40-40, 50-50 बांगलादेशी रोहिंगे कोंबून ठेवले होते, त्यांना कधी प्रश्न विचारणार? नळवाड्यामध्ये जाऊन विचारा. एका घरामध्ये 30-30, 40-40 कसे राहतात त्याच्याबद्दल घरी विचारलं पाहिजे. जाऊन यादी घेऊन जाऊ ना त्यांच्याकडे. मतदार यादी घेऊन नळवाड्यामध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा कि तुम्हारे घर में जो रहने वाले जो 40 जन है वो ये हमारे मुंबई महाराष्ट्र के हैं क्या? मध्ये जो अपू आदमी ने भिवंडी में मराठी चलेगा नहीं का कानाखाली वाजवली नाही? त्याच्या का कानाखाली वाजवली नाही? का नाही? तसं त्या मीरा भाईंदरच्या एका हिंदू व्यक्तीला, गरीब हिंदू व्यक्तीला कानफडीत घेतली, तसा अपू आदमीची का कानफडीत घेतली नाही? की भिवंडीमध्ये मराठी बोलताना केली. म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेला वोट जिहादच्या निमित्ताने तपासायची नाही. मानपूर, शिवाजीनगरमध्ये जे काही बांगलादेशी रोहिंग्याचे कोंबले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शाह साहेबांच्या खात्याने केलेलं आहे. असंख्य बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जे चुकीचे आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. तुमच्यासारखे नुसतं हिंदूंना टार्गेट करत बसत नाही. किरीट सोमयाजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे? मालेगावमध्ये काय धिंगाणा चालू आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहे ते सोडा. कधी भिवंडी आणि इथल्या घोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा. पलगाम बघा त्याच्यामध्ये काय चाललंय, किती राहतात. त्यांना मतदार यादी घेऊन जावा. हा, त्यांच्या घराघरात जावा, मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये तुम इधर का है की तुम्हाला पाकिस्तान के रहता है तुम इधर. विचारा यादीमध्ये त्यांची नावं आहेत का? आहे का हिंमत? नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात. हाच आवाज, हाच जीप सभा, एक प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना, विचारले असते